मूल्यांवर आधारित शिक्षणाची आज खरी गरज आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट, मान्य आहे. तशीच शिक्षण प्रणाली कशी बिल्ड करता येईल, तोच तो शिक्षणाचा पूर्ण गाभा आहे, तोच तो आत्मा आहे. आणि ते हल्ली होत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जी नवीन पिढी येते ती तशीच येणार. आपल्यापैकी काही लोक जे नॉलेजचं फारसं महत्त्व राहिलेलं नाही आहे. मी तर काहीच लक्षात ठेवत नाही हल्ली, कारण नंबर सगळे फोनमध्ये असतात आणि गुगलवर सगळी माहिती असते. त्यामुळे तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला काही त्याचा उच्चार स्मरणशक्ती ठेवायची गरज नाही, काही नाही. नॉलेज हे इरिलेव्हंट झालेलं आहे. पण तुम्ही त्या नॉलेजचा वापर कसा करता किंवा जास्तीत जास्त त्याचा ॲनालिसिस कुठल्या प्रकारचं करता हे महत्त्वाचं आहे. ही खूप पूर्वीची स्टोरी आहे, पंचतंत्रातली स्टोरी आहे. ते 4 ब्राह्मण मुलं असतात आणि त्यांना खूप नॉलेज येतं. मग ते घरी चाललेले असतात, मग ते सिंह तयार करतात. तो त्यांना सिंह खाऊन टाकतो आणि एक मुलगा झाडावर चढून गेलेला असतो, त्याला माहिती असतं की असं सिंह होईल आणि तो खाऊन टाकेल. हे खूप नॉलेजचं तुम्ही ॲप्लिकेशन कसं करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. इमॅजिनेशन जास्त महत्त्वाची, क्रिएटिव्हिटी जास्त महत्त्वाची. तर हे तुम्ही जर निर्माण कराल, आणि हे पाठ्यपुस्तकामध्ये नसतं, ह्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रोसेसेस लागतात. ह्याच्यासाठी तुम्ही केस स्टडीज निर्माण करावं लागतात. ह्याच्यासाठी लोकांना तिथं पाठवावं लागतं. अजूनही मी शाळेत सांगतो तुम्हाला, कर्नाटकमध्ये हे फार तुम्हाला आढळेल की आतमध्ये शिक्षक रेशमी किडा आणि त्याचं लाईफ सायकल याच्याबद्दल लेक्चर देत असतात 5वीतल्या आणि 6वीतल्या मुलांना. क्लासरूमच्या बाहेर बोर्ड ठेवलेले आहेत सिल्कचे, त्याच्यामध्ये ते ड्राय होत आहेत प्युपा वगैरे. ते शिक्षकाला असं वाटत नाही की आपण बाहेर घेऊन जावं आणि तो ॲक्च्युली रेशमी किडा तिथं दाखवावा किंवा त्याचं सायकल सगळं दाखवावं. ही जी पद्धती आहे, कुणी मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन देत नाही. त्या 4थीत किंवा 5वीत हॉस्पिटलमध्ये घेऊन दाखवा काय होतं तिथं. ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा, तिथं काय होतं दाखवा. तेवढीच पोलिसांनी पण जबाबदारी वाढेल थोडीशी. मुलं आल्यानंतर पोलीस वेगळे वागतात थोडेसे. तर हे सगळ्या गोष्टी फॅसिलिटेट करणं हे शिक्षकांचं मूळ काम. नुसतं ज्ञान दान करणं हे नाही आहे. शेवटचे 4-5 प्रश्न आता मी हे करतो. आर्थिक विषमतेवर होणारी शिक्षणाची वर्गवारी कशी थांबणार? जर ग्रामीण सरकारी शाळांचा दर्जा जर खूप उच्च झाला तर त्याच्यामध्ये विषमता कुठलीही राहणार नाही. कारण गव्हर्नमेंट फीज चार्ज करत नाही, युनिफॉर्म देतं, पुस्तकं देतं, मिड डे मील देतं, सगळ्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या मुलांच्या मान्य करतं. त्या मुलांना तुम्ही सबळ करा, त्या मुलांना सक्षम करा, पैसे खर्च करा त्याच्यावर, म्हणजे मी सरकारला सांगतो आहे, आणि चांगले पैसे खर्च करा. आणि त्याच्यानंतर विषमता नाहीसे व्हायला खूप मदत होईल. कारण शिक्षण ही फार मोठी पॉवर त्यांच्यामध्ये येईल. आणि शिक्षणाची पॉवर हे फार मोठं एक इक्वलायझर असतं. विषमता घालवण्याचं एक फार मोठं टूल आहे शिक्षण आहे. तुम्ही जर सगळं या रूममध्ये जर बरेच लोक वेगळ्या वेगळ्या आर्थिक बॅकग्राऊंडमध्ये आलेले आहेत, परंतु सगळे एक आहेत, तर आपण वेगळ्या प्रकारे एकमेकाला रिलेट करू. तर हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी काय अपेक्षित आहेत? पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाबद्दल सखोल ज्ञान, कुठल्याही विषयाचं, सायकॉलॉजी, सोशॉलॉजी, भूगोल, इतिहास, गणित, सखोल ज्ञान पाहिजे. त्याच्यावर तुम्ही काहीतरी चांगलं केलेलं असायला पाहिजे. म्हणजे वेगळ्या प्रकारे काहीतरी भूगोल शिकवला आहे, वेगळ्या प्रकारे इतिहास शिकवला आहे, असं काहीतरी पाहिजे. तुमची म्हणजे अनुभवाची शिदोरी तुमच्याबरोबर थोडीशी पाहिजे. आणि मुख्य म्हणजे खूप नवीन शिकण्याची तुमची हे पाहिजे, इच्छा पाहिजे, नवीन काहीतरी शिकण्याची. हे जर असेल तर तुम्ही ॲप्लाय करा, इंटरव्ह्यू होईल तुमचा,
त्याच्यामध्ये 5-6 लोकं तुम्हाला भेटतील आणि मग तुमची पुढचं त्याचं भविष्य फाउंडेशन बरोबर काय आहे ते ठरेल. पदवीनंतर गरीब विद्यार्थी जो मेरिटमध्ये आले आहेत त्यासाठी मुख्य शैक्षणिक सोयी काय आहेत का? भरपूर सोयी आहेत आणि लोन्स पण अवेलेबल आहेत. जो मुलगा चांगला परफॉर्मन्स करतो आणि त्याला चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्याला भरपूर सोयी आहेत. त्याच्यासाठी बऱ्याच वेबसाईट्स पण आहेत, करिअर काउन्सिलिंग संस्था आहेत वगैरे वगैरे. ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था नाही झालं आहे. आणखीन काय आहे का? बंद करायचं. थँक्यू व्हेरी मच. होप काहीतरी मी सांगू शकलो असं. धन्यवाद रांदेकरजी. अतिशय सखोल असं मार्गदर्शन शिक्षण क्षेत्राबद्दल त्यांनी आपल्याला केलेलं आहे. अजून बऱ्याच जणांचे प्रश्न शिल्लक आहेत, परंतु मी त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला रिपीट करतो आणि त्यावर आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित त्यांना आपल्या शंकांचं सगळं समाधान त्यांच्याकडनं करू शकाल. त्यांचा सेल नंबर आहे 9845051050 निश्चित. आणि त्यांची साईटसुद्धा आहे ज्या साईटवर आपल्याला बऱ्याच शंकांचं आपल्या समाधान होऊ शकेल आणि इतरही काही प्रश्न असतील तर त्या साईटवरती आपण टाकू शकाल. त्यातनं आपल्याला त्यांचं पूर्णपणे मार्गदर्शन मिळू शकेल. धन्यवाद. धन्यवाद. आपण SMS केलात तर तो जास्त योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. मी एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो. फाउंडेशनच्या मार्गदर्शनपर काही CDs त्यांनी काढलेल्या आहेत, तर त्या संदर्भात काही आपण म्हणजे आम्हाला म्हणजे संस्थांना किंवा कशा मिळू शकतील किंवा त्यातनं काय मार्गदर्शन होऊ शकेल? फाउंडेशन ॲक्च्युली सगळ्यात मोठी संस्था आहे की ज्यांनी डिजिटल लर्निंग रिसोर्सेस 3री ते 8वीच्या मुलांसाठी केलेल्या आहेत. त्या 18 भाषांमध्ये आहेत. त्यातल्या 4 आदिवासींच्या भाषा आहेत, ट्रायबल लँग्वेजेस आहेत. आणि हे आम्ही कुठल्याही नॉन प्रॉफिट तत्वावर चाललेल्या शाळाला आम्ही फ्री देतो. याचा मेन प्रसार गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये असतो जिथे कम्प्युटर आहे तिथे. आम्ही गव्हर्नमेंटला कधी सांगितलं की तुम्ही कम्प्युटर खरेदी करा, पण जिथे ऑलरेडी कम्प्युटर आहे तिथे ह्याचा वापर होतो. परंतु ते आम्ही रीच करू शकतो की जर कुठली जर म्हणजे नॉन प्रॉफिटला काय म्हणतात, फायद्या ना नफा ना तोटा या तत्वावर चालणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना आम्ही फुकट पाठवून देऊ. ओके. त्यांनी डोक्याला हात लावला, काय माणूस आहे. ठीक आहे. हां, नाही तर तुम्ही ह्याच्यातर्फे करा ना, ते चांगलं आहे. या ट्रस्टतर्फे करा, आम्ही पाठवून देऊ. पण हे जे आहे ते यांनी जे मार्गदर्शन सांगितलं ते वेगळ्या प्रकारचं असावं असं मला वाटतं. हे जे आहे हे मुलांसाठी आहे. मुलांसाठी ॲनिमेशन बेस्ड, स्टोरी बेस्ड, सॉन्ग बेस्ड, म्हणजे गणित. उदाहरणार्थ फ्रॅक्शन्स म्हणजे एक मुलगा दिवाळीला आपल्या घरी जातो, मग ते फराळ येतो, मग फराळचं वाटप कसं होतं त्याच्यापासून फ्रॅक्शन्स त्याला शिकले जातात आणि त्याच्यावर पण मग लेवल्स आहेत त्याच्या. किंवा अशा बऱ्याच गोष्टींमधून एक मुलगा आता तेलुगूमध्ये उदाहरणार्थ एक 7 शब्द आहेत, 7 अक्षरं आहेत की त्या मुलांना अतिशय शिकायला अवघड जातात. तर त्याच्यावर एक CD काढलेली आहे की त्याच्यामध्ये तो मुलगा शाळेतून परत असतो, मग हत्ती भेटतो त्याला, मग हत्ती त्याला घेऊन जातो आणि तो म्हणतो मी तुला पोचवतो पण तू तुझ्या बॅगेत जे आहे ते मला दे. त्याच्या बॅगेत जे असे ते सामान असतं की त्याचं अक्षर त्यापासून सुरू होतं, म्हणून ते घोटलं जातं मुलांचं ते ऑटोमॅटिक. तर अशा वेगळ्या पद्धतीने सगळ्या अशा त्यामध्ये मुलांसाठी आहेत, त्या मोठ्या ॲडल्टसाठी नाही आहेत. शिक्षकांसाठी अजून नाही आहेत, परंतु आणखीन 3 वर्षामध्ये शिक्षकांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर डिजिटल लर्निंग रिसोर्सेस आम्ही काढणार आहोत. धन्यवाद. मी डॉक्टर अजित जगताप यांना विनंती करतो की त्यांनी कृपया प्रमुख अतिथींना आमची एक छोटीशी प्रेमाची भेट द्यावी. त्याचप्रमाणे मी विनंती करतो ॲडव्होकेट सुनीलजी कोचेटा यांना की त्यांनी कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने करावा. या कार्यक्रमानंतर लगेच प्रेस कॉन्फरन्स रांजेकरांची होणार आहे. संबंधितांना त्या संदर्भात सूचना देऊ इच्छितो. संस्थेच्या हॉलमध्ये ही प्रेस कॉन्फरन्स होणार आहे लगेच कार्यक्रमानंतर. तरी संबंधितांना सूचना आहे, कृपया त्यामध्ये सहकार्य करा. उत्कृष्ट कार्यक्रम रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचं सद्भाग्य एक श्रेष्ठ विचारवंत आणि शिक्षणावर प्रदीर्घ
ज्याला आपण म्हणतो ऑब्झर्वेशन असलेलं श्रेष्ठ व्यक्तित्व आजच्या या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलं. सगळ्यांच्या विचाराचं स्फुल्लिंग निश्चितपणे प्रज्वलित झालं असेल असं मला वाटतं. रांजेकर साहेब, आज आपण इथे आलात. आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो, कारण त्यात आमचा स्वार्थ असा आहे की असं मार्गदर्शन आपण आम्हाला वेळोवेळी कळत राहावं. त्यामुळे औपचारिकपणे जरी आभार मानत असलो तरी आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो. त्याचबरोबर दयानंद शिक्षण संस्थेचंही आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांनी हा हॉल येथे उपलब्ध करून दिला आणि आपल्या सगळ्यामुळे ह्या कार्यक्रमाची यशस्वीता झालेली आहे. आपल्या सगळ्याचं मनोमन आभार मानून मी हा कार्यक्रम संयोजकाच्या संमतीने संपला आहे असं जाहीर करतो. त्यातली फक्त 90 लाख मुलं बाहेर आहेत देशात. हां, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या 90 लाख. 90 लाख म्हणजे 1 कोटीपेक्षा कमी आहे आणि ती 6.5 कोटी होती शाळाबाह्य. तर याचा एक अर्थ असा होतो की आता हा विषय आता सेटल झालेला आहे. सगळ्या पालकांना असं वाटतं की आपली मुलं जावीत. दुसरा रिसर्च असा केलेला आहे की स्वतःची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी पालक 20 ते 25% त्यांचं उत्पन्न मुलाच्या शिक्षणावर घालायला तयार आहेत. कारण ती त्यांना गुंतवणूक वाटते. गुंतवणूक म्हणजे मुलातली गुंतवणूक आहेत आणि त्यांची ही फार स्ट्रॉंग आशा असते की आणखीन एक 10 वर्षात 15 वर्षात मुलगा माझ्या कुटुंबाला हातभार लावण्यासारखा व्हायला पाहिजे. पूर्णपणे त्यांची जी विकासाचे जे समीकरण आहे, आर्थिक विकास म्हणजे विकास, हे त्यांचं समीकरण आहे. त्यांना बाकीची अशी फारसं सध्या कर्तव्य नाही आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी म्हणजे शैक्षणिक संस्थेने घ्यायची असते की बाकीच्या पण डेव्हलपमेंट होतील म्हणून. तर आर्थिक तर व्हायलाच पाहिजे, दॅट इज ते चांगलं आहे, परंतु बाकीची पण व्हायला पाहिजे. तर सध्या परिस्थिती अशी आहे की बहुतेक सगळ्या पालकांना आपली मुलं शाळेत पाहिजेत आणि ते त्याच्यासाठी खर्च करायला तयार आहेत. त्यामुळे बरेचसे पालक त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत घालतात जिथे खर्चाचा फारसा संबंध येत नाही, पण तरीसुद्धा थोडाफार खर्च लागतोच. पण बऱ्याच स्थितीत ग्रामीण भागामध्ये आता प्रश्न असे झाले की जो 12वीपर्यंत शिकला किंवा ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे, या आईवडिलांना असं वाटतं की ह्या मुलाला समजा जर मी शिकवलं नसतं तर तो माझ्याबरोबर कदाचित शेतावर कामाला नसता, मजुरी केला असता. आत्ता हा शिकल्यामुळे त्याला या शिक्षणात निम्म्या शिक्षणात नोकरी लागत नाही आणि तो मजुरी कष्टाची कामही करत नाही आणि त्यामुळे मी ह्याला शिकवलं हे म्हणजे चूक केली की बरोबर आहे, असा प्रश्न काही म्हणजे पालकांना पण नाही. आणि ही सत्य परिस्थिती आहे. कारण एका विचारवंताने सांगितलं होतं की आय वॉज बॉर्न इंटेलिजंट बट एज्युकेशन मेड मी कम्प्लिटली युजलेस. तर तसं असं झालेलं आहे की 8वी 9वी 10वीपर्यंत कसं करून त्याला फोर्स करून शिकवतात, परंतु त्याच्यावर त्यांना कुठली नोकरी मिळत नाही. त्यामुळे पुढं काय करायची फार मोठी समस्या असते. त्यामुळे ते 10वीपर्यंत जे शिक्षण झालेलं आहे ते इतकं कमी दर्जाचं आहे की त्याच्यामधून मुलं पुढे काहीतरी धडाडीने करू शकतील. फक्त 1-2% मुलं पुढे जातात ती स्वतःच्या बाकीची सगळी मुलं त्यांच्या पुढे मोठी समस्या असते की काय करायचं. तर ह्याला अजूनही उत्तर नाही आहे आणि ते शिक्षणाच्या पूर्ण दर्जाचा कम्प्लीट चेंज करायचा, आमूलाग्र बदल करणं हेच त्याच्यामध्ये फक्त हे आहे. या क्षेत्रामधला आपला एवढा अभ्यास आहे आणि आपण एवढं संशोधनं आपण पाहिलेली आहे. तर सरकारच्या ज्या आस्था आहेत, सरकारची सगळ्यात पहिली मोठी आस्था म्हणजे आर्थिक आस्था आहे, त्यानंतर बाकीच्या आस्था आहेत. तर ते या 5 सरकारच्या ज्या मुख्य आस्था आहेत त्यामध्ये शिक्षण कितव्या नंबरला असतं, सरकारची किती आस्था आहे? शिक्षण हल्ली शिक्षणाला नंबरच नाही काही. शिक्षणाचं खिसगंटीत मी तुम्हाला सांगतो, शिक्षणामध्ये जे लोक अपॉइंट होतात ते त्यातल्या त्यात जरा प्रामाणिक लोक असतात. त्यामुळे त्यांचा इतर डिपार्टमेंटमध्ये उपयोग नाही म्हणून त्यांना शिक्षणात घालतात. डाएट नावाची संस्था तुम्हाला माहिती असेल, प्रत्येक जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ट्रेनिंग आहे. 40 ते 50% लोक त्याचा जो स्टाफ असतो तो पनिशमेंट पोस्टिंगवर असतो आणि ती इतकी महत्त्वाची संस्था आहे की त्याच्यामुळे संबंध तुमच्या जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा बदलू शकतो. आणि ती जर व्यवस्थित चालली, कारण त्यांच्याकडे DEDचे शिक्षक तयार करण्याचं काम आहे, इन सर्व्हिस शिक्षणांचं ट्रेनिंग करणं हे त्यांचं काम आहे.
टेक्नॉलॉजी कशी वापरायची हे त्यांचं काम आहे, रिसर्च हे त्यांचं काम आहे. इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी ही जवळजवळ ऑटोनॉमस अशी संस्था त्यावेळेस तयार केली गेलेली आहे 72-74मध्ये, पण त्याचा काहीही उपयोग नाही. आम्ही आत्ता एक वर्षापूर्वी पंतप्रधानांना पत्र लिहिलं की आजची डाएट या संस्थेची संबंध देशामध्ये काय अवस्था आहे, किती ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, किती ठिकाणी माणसं आहेत, किती ठिकाणी काय प्रकारची माणसं आहेत, याच्याबद्दल आम्ही त्यांना पत्र लिहिलं. त्याच्यावर त्यांनी ॲक्शन सुरू केलेली आहे काहीतरी. त्यांच्या काय जो स्पीड असेल त्या स्पीडनी चाललेली आहे ती ॲक्शन, पण काहीतरी होण्याची शक्यता तरी निर्माण झालेली आहे. डाएट जर संस्था तुमची तर तुम्ही जिल्ह्याच्या स्तरावर जर तुम्ही बदलली आणि ती जास्त तुम्ही जर त्याचा दर्जा वाढवला तर तुमच्या शिक्षणामध्ये त्याचा बराचसा परिणाम होईल. आता इकडं आमच्या एकूणच ग्रामीण भागामध्ये CBSE आणि साध्या शाळा अशी एक परवानगी आहे. सामान्यपणे ज्यांनी आधी शाळा सुरू केल्या ते कार्यकर्ते असतील किंवा सामान्य व्यक्ती असतील ते साध्या शाळा आहेत, मराठी शाळा आहेत. पण नेत्यांच्या पुढाऱ्याच्या मात्र CBSE शाळा आहे. जे CBSE आणि साध्या शाळा हा एक संघर्ष निर्माण झालेला आहे. त्यावर काय सांगाल? ॲक्च्युली CBSE म्हणजे अशी वेगळी शाळा असे पण ट्रीट करू नये. ती एक प्रणाली आहे, विचार करण्याची प्रणाली आहे. आणि CBSEचं जे सिलेबस आहे, त्यांचे जे टेक्स्टबुक्स आहेत आणि त्यांचं ज्या प्रकारे शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं, त्यांच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या आपल्या सरकारी शाळांपेक्षा सुपिरियर आहेत, दर्जाने सुपिरियर आहेत. तर त्याच्यापासून आता प्रत्येक राज्य सरकारने शिकून आपलं शिक्षण तसं करायला पाहिजे, म्हणजे हा भेदभाव कमी होईल. सगळ्या शाळा CBSE प्लॅटफॉर्मवर चालल्या पाहिजेत का? असं नाही, त्या तत्वावर चालायला पाहिजेत. CBSEची एवढी क्षमता नाही सगळ्या शाळा जर त्यांच्याकडे गेल्या त्यांना चालवायची, कारण ह्याला यंत्रणा लागते ना. ह्याच्यामध्ये 4 विषय आहेत. एक म्हणजे तुमचं करिक्युलम तिथं पोचायला पाहिजे, दुसरी गोष्ट टीचरची डेव्हलपमेंट तशी व्हायला पाहिजे, तिसरी गोष्ट तुमची परीक्षा पद्धती तशी व्हायला पाहिजे, आणि चौथं म्हणजे त्या शाळांवर नियंत्रण अशा प्रकारचं पाहिजे की ते आतली त्याची जी प्रक्रिया आहे शिक्षणाची ती वेगळ्या प्रकारे चालवली जाईल. कारण ती वेगळ्या प्रकारे चालवल्याशिवाय तुम्हाला त्यांच्या परीक्षेमध्ये पास नाही होता येणार. प्रश्न विचारला, इन्फ्रास्ट्रक्चरची सिस्टीमच न लागता आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटमुळे ते डिसिजन घेतले जातात की आता नीटची जी एक्झाम किंवा आता एकूण देशभरात एकच परीक्षा पद्धती लागू करण्याची घाई केली जाते, त्यातून काय होणार आहे? आता काय की आपल्या देशात ॲक्शन इतकी उशिरा होते आणि होतच नाही. त्याच्यापेक्षा कधी कधी कॉम्प्रोमाइज म्हणून काहीतरी एक घाईची ॲक्शनसुद्धा आपल्याला जास्त चांगली वाटते. जशी राईट टू एज्युकेशन ॲक्ट, त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत, पण ते एक स्टेप फॉरवर्ड तुम्ही जाताय म्हणून ते ठीक आहे. काहीतरी स्टँडर्ड्स त्यांनी ठरवले आहेत की शाळा कशी पाहिजे, किती शिक्षक पाहिजेत, किती कसं त्यांचं शिक्षण पाहिजे, त्याचं फोकस कसा पाहिजे बऱ्याचशा गोष्टींवर, ते सगळं त्यात आहे. तर आता त्याच प्रकारे ही पण घटना आपल्याला बघावी लागेल की जर ह्याच्यामधून शेवटी काहीतरी चांगलं होणार असेल तर होऊ द्या, करू द्या काहीतरी त्यांना. कारण काय आहे की याचा समन्वय तुम्ही कसं साधणार. आजची जी संबंध विषमता आहे की कॉलेजची शाळेची जी एक परीक्षा होते, त्याच्यानंतर परत दुसरी परीक्षा लोकांना द्यावी लागते, तिसरी द्यावी लागते, ते हेच कुठेतरी थांबायला पाहिजे. ती परीक्षा झाली, जर ती परीक्षा एकच आली तर मग शाळेतल्या शिक्षणावर त्याचा परिणाम ऑटोमॅटिक होईल. थोडा वेळ लागेल, कारण त्याच्या बॅकवर्ड बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. शिक्षकांना त्या पद्धतीने शिकवलं पाहिजे, त्यांना तसं यायला पाहिजे, तुमची टेक्स्टबुक्स आहेत ती बदलायला पाहिजे, त्याच्याबरोबर वर्कबुक्स मिळायला पाहिजे, एक्सपिरियन्शियल लर्निंग काहीतरी मिळायला पाहिजे, ऑल्टरनेटिव्ह लर्निंग मिळायला पाहिजे, बऱ्याच त्याच्या गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या होण्यासाठी एकदा तुम्ही हा बिंदू बदलला की बाकीचं सगळं हळूहळू चेंज व्हायला लागतं. हा आम्हाला कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनमध्ये अनुभव आहे. उदाहरणार्थ आम्ही जेव्हा क्वालिटी 6 सिग्मा क्वालिटी नावाची एक हे आहे ते आम्ही चालू केली. फर्स्ट गोष्ट अशी केली की प्रत्येकाच्या परफॉर्मन्समध्ये नंबर 1 आयटम 6 सिग्मा. पहिल्यांदा काय होतं, व्हॉल्यूम किती झाला, प्रॉफिट किती झाला, ते सगळं बदललं काही वर्ष. पहिली गोष्ट म्हणजे 6 सिग्मामध्ये तुमच्या अचिव्हमेंट किती आहेत. तसं जर तुम्ही बरोबर फोकसनी जर ते काही कुठलाही मुद्दा ड्राईव्ह केला तर बाकीचे त्याचे ऑटोमॅटिक नंतर चेंजेस व्हायला लागतात. ते टॉप मॅनेजमेंटकडून कमिटमेंट पाहिजे, एका सिस्टमकडून कमिटमेंट पाहिजे. तर त्यामुळे जर चांगल्या प्रकारची एकच परीक्षा त्यांनी जर तयार केली आणि ती सगळ्यांवर लागू केली तर ही चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही जो काय प्रयोग करता आहात तर तुम्ही काय फोरकास्ट करता की आपल्या देशातले जे सगळे बदल आहेत, तुमचा प्रयत्न तुम्हाला किती वर्ष करावं लागेल की ज्यातून हे बदल होईल? आम्ही प्लॅनिंग 100 वर्षाचं केलेलं आहे. तर 5, 10, 25
50 आणि 100 असे कुठल्या प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला मिळायला पाहिजे हे आम्ही केलेलं आहे. आता ते पण याच्यामध्ये एक असं आहे की सध्या जो एक विचार आहे आणि त्याच्याप्रमाणे जे पुढचे 5 वर्ष त्याचा अंमल करणार आहोत तो सारखा म्हणजे तो डोळस अंमल असेल. म्हणजे तो सारखा आम्ही बघू त्याच्याने काय फायदा होतो, त्याने काय बदल होत आहेत, त्याच्यामध्ये काय चेंज करावं लागेल. नाहीतर मग आपल्यामध्ये आणि सरकारमध्ये काही फरक नाही राहणार. एक तयार केलं ते तसंच. आता नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन, टीचर एज्युकेशन आहे, UGC आहे, या संस्था बदलच करायला तयार नाहीत. सध्याची रियालिटी आहे. आता तुमची जी रिक्वायरमेंट आहे की इन्फ्रास्ट्रक्चर एवढं पाहिजे, आता काही शाळांकडे नाही आहे. ते तुम्ही कुठून आणणार ते? याचा अर्थ त्या शाळा चांगल्या नाहीत असं आहे का? रिषीवाल्याच्या बऱ्याचशा शाळांमध्ये असं असणार. तर रिषीवाल्याच्या शाळा वाईट आहेत का? बंगलोरला एक शाळा आहे CFL नावाची, सेंटर फॉर लर्निंग म्हणून, फक्त 100 मुलं तिथे आहेत. त्यांच्याकडे काही कंप्लायन्स नाही आहे. तर तुम्ही डोळस त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. आपण आता आपल्या प्रोफेशनकडे ट्रेनिंग कोर्स शिकण्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे. हां, त्याकरता जे एम्प्लॉईज आहेत आमच्या वेगवेगळ्या संस्थेत लातूरमधल्या, त्याकरता असं काही छोटं पॅकेज 3 महिन्याचं किंवा 2 महिन्याचं आणखीन एक वर्षात होईल. ज्या म्हणजे पूर्ण एकदा करिक्युलम बनलं त्याच्या आपण स्लायसिंग सध्याच्या सर्व्हिसमध्ये आहेत त्यांच्यासाठी करू शकतो. आता तुम्हाला जर काय करायचं असेल, उदाहरणार्थ उद्या तुम्हाला सगळं हे नाही पाहिजे, तुम्हाला फक्त त्यातला एकच भाग पाहिजे. त्यासाठी एक 3 महिन्याचा कोर्स, 6 वीक्सचा कोर्स, त्याच्यामधून क्रेडिट सिस्टम तुम्हाला माहिती असेल तर सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये असते, तसे आम्ही क्रेडिट सिस्टम तयार करणार आहोत. तुम्ही जर 80 क्रेडिट जर वर्षभरात किंवा 2 वर्षभरात केले तर तुम्हाला ती पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसुद्धा मिळू शकेल. अर्थात त्याच्यावर आम्हाला पहिले 3 वर्ष काही बंधनं आहेत. आम्ही डिस्टन्स एज्युकेशन उदाहरणार्थ चालू करू शकत नाही 3 वर्षापर्यंत. तर ही बंधनं संपली की मग हळूहळू तोपर्यंत आम्ही सगळ्याचे प्रोग्राम्स बनवतो. कारण हे आम्हाला सरकारी लोकांसाठी हे जास्त उपयोगात येईल. कारण सरकारी लोक आपली नोकरी सोडून हे युनिव्हर्सिटी जॉईन करू शकत नाही. त्यांना जर 6 आठवडे 4 आठवडे काही ठराविक अंतराने जर त्यांना करायला मिळालं तर ते त्यांची तयारी असते. डेप्युटेशनवर काही करायची तयारी असते. हे सगळे प्रोग्राम आम्ही कारण सगळ्यात महत्त्वाची गरज बदलाची जी आहे ती सरकारी यंत्रणेमध्ये आहे. तिथल्या लोकांचा दृष्टिकोन, बघण्याची पद्धत, शिक्षणाबद्दलचा त्यांचा हे सगळं बदलायला पाहिजे. शिक्षण पद्धतीला आपण मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याकडे 5000 वर्षापूर्वी संस्कृती म्हणून जो विषय आहे की शिक्षण हे सध्या जे दिलं जातं ते सगळं व्यवस्था आधारित, ते वृत्ती आधारित करण्याकरता आपण काय वृत्ती त्याच्यातून हे व्हावी. मगाशी जे आपण म्हटलं की मूल्याधिष्ठित शिक्षण असतं त्याच्याकरता आपल्याकडे ॲक्च्युली दोन्ही पाहिजे. व्यवस्था आधारित पण पाहिजे आणि मूल्य आधारित पण पाहिजे. कारण व्यवस्था आधारित अशासाठी पाहिजे की सगळ्यात शेवटी तुम्ही जेव्हा बाहेर पडता शिक्षण पद्धतीतून तुम्हाला व्यवस्थेविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. व्यवस्थेला काय म्हणतात डील करण्याची तुमची क्षमता पाहिजे आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल तुम्ही व्हायला पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण देतो. आमचं नेहमी डिबेट असतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये. मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये असल्यापासून की तिथे जे काही कोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये केस स्टडी असतात. तुम्ही चेंबूर बेगर होममध्ये जाता किंवा मानखूर डेस्टिट्यूट होममध्ये जाता किंवा असं बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन केस तुम्ही करता. तेवढं तुम्हाला नॉलेज मिळतं. पण ती हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम तुम्ही कशी बदलणार? या केसेसची केअर घेण्यासाठी तुम्ही सिस्टम कशी बदलणार हे अजून त्याच्यावर एवढा फोकस नव्हता. आता त्यांनी हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम सुरू केली आहे, हेल्थ मॅनेजमेंट सिस्टम सुरू केली आहे आणि नॅशनल रुरल हेल्थ मिशन जे आहे त्यांनी आता टाटा इन्स्टिट्यूटमधून काही लोकांना घ्यायला सुरुवात केलेली आहे की तिथे प्रोफेशनल्स म्हणून घ्यायला सुरुवात केली. तुम्हाला दोन्ही पाहिजे. तर मूल्याधिष्ठित पण पाहिजे आणि रचनाधिष्ठित पण पाहिजे. तर आम्ही म्हणजे असं आपण हे किंवा हे असं नाही, अँड पाहिजे. अँड ते होत नाही. मगाशी आपण सांगितलं की आपला जो सर्वे झाला 2002चा त्यामध्ये पालकांचा जो उद्देश आहे की माझ्या मुलाला शिकलं पाहिजे आणि शिकून म्हणजे पहिली प्रायोरिटी की तो आर्थिक समृद्ध झाला पाहिजे. या दृष्टीनं
आपल्या शिक्षणामधला जो मुख्य जो लॅक्यून आहे किंवा जो प्रॉब्लेम आहे की आमचं व्यवसायाभिमुख शिक्षण आम्ही देत नाही. असा जो प्रश्न होता की 12वीनंतर मुलं तो ना शेती करू शकत नाही किंवा पुढं शिक्षण करू शकत नाही. तर अशा दृष्टीनं आपण प्रदेशामध्ये बरंच फिरलात आम्ही वाचलं की प्रदेशामध्ये अशा पद्धतीची काही शिक्षण प्रणाली आहे की त्याची वयाची 17-18 वर्ष झाली की तो स्वतंत्र इंडिपेंडंट व्यवसाय करू शकतो किंवा एका व्यवसायामध्ये तो जाऊ शकतो. त्यामुळे शिक्षणात आम्ही शिकून पश्चाताप करायची पाळी आली ती जी फ्रस्ट्रेशनची भावना आहे. तशा दृष्टीनं व्यवसायाभिमुख शिक्षण अशी काही संकल्पना आपल्याला राबवता येईल. आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये फार नितांत असते. ग्रामीण भागामध्ये आईवडिलांना वाटतं माझे मुलं शिकले पाहिजे, मुलगा करतो की आला की काहीतरी कमवलं पाहिजे आणि नेमकं त्याचं विपर्यास्त चित्र दिसतं. मुलगा करतो की जो मोठा होता 18-22 वर्षाचा तेव्हाच तो ना घरची शेती करू शकत नाही ना काही कमवू शकत नाही. तर याच्यामध्ये अग्रेसर लोक म्हणजे युरोप आणि जर्मनी वगैरेमध्ये कम्युनिटी कॉलेजेस जे चालतात आणि व्यवसायाला प्रोत्साहन देणारे जे चालतात. अमेरिकेत हा प्रकार जास्त नाही आहे. तर तिथून आपल्याला बरंच शिकण्यासारखं आहे. परंतु ते शिकताना आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्या समाजामध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे. त्यांचा जो समाज आहे, आता आपल्या इथे मी एक गोष्ट म्हणलं की आपण फार लोभी लोक आहोत, ग्रीडी आहोत आणि द्रव्य संचय याला काही आपल्याकडे म्हणजे लिमिट्सच नसतात, मर्यादाच नसते काय. कारण काय की आपल्याला एक भावना असते की आपल्या पिढ्यासाठी आपण ठेवायला पाहिजे. तिथे 16, 17, 18 वर्षाचा मुलगा झाला की तो संपतो, म्हणजे त्याचा संबंध फॅमिलीशी तुटतो आणि हा फार महत्त्वाचा फरक आहे. दुसरी गोष्ट आपलं संबंध जे ॲटिट्यूड सध्याची आहे ती स्केअरसिटी रिलेटेड आहे की इतकी सगळ्याची चणचण आणि हे असते की आपला नंबर लागेल की नाही, हे जर मी स्कूटरला ओव्हरटेक इलिगली करून नाही गेलो तर मी पोचेल की नाही, हे सगळं आपल्याकडे सारखी भावना लोकांच्या डोक्यात असते. म्हणजे स्केअरसिटी ओरिएंटेड, दारिद्र्य ओरिएंटेड सगळं मानसिक अवस्था आहे आणि त्याच्यामधून पण लोभ निर्माण होतो. तर ह्या समाजातल्या त्रुटी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर आपल्याला आपल्यासाठी एक वेगळं, आपल्याला जे चांगलं, आपल्या देशाला जे चांगलं आणि त्याला रेलेव्हंट असं काहीतरी बनवावं लागेल. त्याला अजून रेडी फॉर्म्युला नाही आहे. तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट जो हे त्यांनी एस्टॅब्लिश केलेला आहे, तर त्याच्याबरोबर सध्या आम्ही काहीतरी चाललेलं आहे, बोलणी चाललेली आहे. पण त्याला काहीतरी रूप येण्यासाठी वगैरे